रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। अज्ञान रजनी निजेले आपण पाहिलं. बुद्धीचं खरं काम हे ज्ञान देण्यापेक्षा अज्ञान दूर करणं हे जास्त. बुद्धीचा सर्वसाधारण उपयोग आपण समजतो की ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान मिळवण्यासाठी उपयोग आहे, पण ऐहिक ह्याच्यापेक्षा उपयोग नाही. ह्याच्यापेक्षा जर पारमार्थिक दृष्ट्या बुद्धीचा उपयोग असेल तर कुठे कुठे ऐहिकात अज्ञान आहे ते काढण्यासाठी. अज्ञानानेच ऐहिक भरलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. किंबहुना आपण आता या अज्ञानाची लक्षणं पाहिली. तो मोह असो, काय आपलं जे काय आहे ते खरं वाटत असो, भ्रम असो, आग्रह असो, तर हे जे काय सगळं जन्मभर सांभाळलेलं आहे ते खरं आहे असं वाटणं, हा जो भ्रम आहे ते सगळं अज्ञान आहे. आता हे दूर करायला फक्त ज्ञानाचा आपल्याला इकडे उपयोग होतो. हे खरं नाही आहे. हे जाणवून देणारं जर काय असेल तर ज्ञान. आता ती जी बुद्धी आहे ती तेवढं काम करते, पण ती जर इकडे जाईल आणि जर भगवंत दाखवेल म्हटलं तर ते नाही जमणार. या दिशेला हे दाखवेल, या दिशेला नाही हे दाखवणं बुद्धीचं काम आहे. तेवढा तिचा वापर केला की बरोबर काम झालं. ह्याच्यापुढे बुद्धी वापरणं म्हणजे भगवंतापासून दूर जाण्यासारखं आहे किंवा भ्रमात पडण्यासारखं आहे पुन्हा. तर यासाठी आपण तेवढाच बुद्धीचा वापर करावा. का, त्यामुळे काय झालं, हे जे परिणाम झाले त्याच्या संबंधी सांगताना अगदी म्हणजे कसं आहे की हे सांगायला सुद्धा कोणीतरी यावं लागतं. तसं त्याचं सगळ्याचं सार एका कविता आहे. भाविक जना सुविचार न सुचे इह आणि पर. म्हणजे होतंय काय की हे असं सगळं अज्ञान वाढलं. अज्ञान हा अंधकार आहे, त्यामुळे जसं दिसत नाही सोत माणसाला, जसं कमी दिसायला. आता हे हळूहळू वयाने कमी दिसतं, अंधार होत आला म्हणून कमी दिसतं आहे. तसं आपल्याला बाजूचं झाड दिसत नाही, लांबचं अंतरावरचं घर दिसत नाही. हे जसं दिसत नाहीच होतं, याच्यामध्ये जसा अंधकाराचा भाग आहे तसं अज्ञान असलं म्हणजे खरं काय खोटं काय, इह काय पर काय वगैरे काही कळत नाही. हा अज्ञानाचा तो आपल्या जीवनात एवढा मोठा वावर आहे, याची कल्पना येत नाही, कारण न सुचे. बुद्धीला ते सुचतच नाही. भाविक जना सुविचार, अगदी बडक्यातल्या काय ते ह्याच्यातल्या डबक्यातल्या बेडक्याची गोष्ट सांगतात तसं आहे. तो केवढा असतो केवढा असतो. आता जे पाखरू संबंध महासागरावरनं फेरी मारून आलेलं आहे ते त्याला कसं समजावणार की तो केवढा असतो, एवढा असतो का तेवढा असतो का तेवढा. त्याची कल्पना किती जाईल. कल्पना हे एवढ्या डबक्याचा जेवढा आकार आहे ज्यात ते आयुष्यभर वावरलं तेवढीच जाते. त्याला कल्पना नाही की महासागर काय असू शकेल, नदी काय असू शकेल किंवा महासागर काय असू शकेल, ह्याची कल्पनाच येत नाही. त्यामुळे ते सुचू शकत नाही बुद्धीला. तिला दिलेले ज्या गोष्टी, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये इनपुट म्हणतो, तिला दिलेले ज्या गोष्टी पुरवलेल्या आहेत त्याच्यातच ती विचार करू शकणार आहे. आपण आपले त्याच्यावरनं छोटे जे हे बनवलं, पहिल्यांदा संगणक बनवले, आधी बनवतो आहोत, तर ते पुढच्या आवृत्ती आहेत फक्त. पण त्यालासुद्धा जेवढं म्हणून तुम्ही दिलेलं असेल तेवढ्यात तो काय ते करू शकतो. त्याच्या पलीकडे तुम्ही त्याला काय करायला सांगितलं की तो म्हणतो ना व्हॉट इज दिस, ते विचारते आपल्याला काय विचारत आहात, कारण ह्यात ते कुठे नाही आहे. तेव्हा तसं ते नाही आहे तिथं. तसं ती म्हणते की ह पर हे काय आहे, असं बुद्धीला प्रश्न पडतो, न सुचे. कारण तिला इह आणि पर याविषयी काही पूर्वकालीन काही आहे का, तिच्याकडे काही मिळवलेलं आहे का, काही ज्ञान मिळवलेलं आहे का, की पर नावाचं गोष्ट असू शकते आणि इह नावाची गोष्टी जगतो आहोत आपण, तर ह्याची कोणाला इह याची काही कल्पना आहे का, की इह म्हणजे इथलं ऐहिक ज्याला आपण म्हणतो ते, आणि पर म्हणजे जे पलीकडे आहे ते, जे हे सांभाळतं आणि ज्याच्यामुळे हे सगळं चालू आहे, आणि जे हे जाणार आणि जे राहणार ते पर. तर ते जे पर आहे, तर ते जे आहे त्याची कल्पना देण्याचे काही बुद्धीमध्ये जर समजा काही त्या प्रकारचा काही भरवण ज्याला म्हणू आपण, किंवा त्या स्वरूपाचं काही त्याच्यात इनपुट काही असेल, तिला जर काही त्या स्वरूपाची कल्पना असेल तर तीच सांगू शकेल. ती कल्पना तिला येत नाही, कारण बुद्धीच्या मर्यादेमध्ये या गोष्टी येत नाहीत. तर त्यामुळं तिला सुचत नाही. म्हणजे जरी भाविक झाले तरी काय अडचण येते. म्हणजे अज्ञानरजनी निजेले याचा पुढचा भाग कुठे जातो, तो भाविकांच्याकडे जातो. भाविक माणसाला भाव तर आहेच, पण बुद्धी टळत नाही ना. बुद्धी जर उचलून बाजूला ठेवता आली असती ना
तर खरोखर उद्धारायचं काम अत्यंत सोपं झालं असतं. तुम्ही बघा विचार करून खरोखर. आपण नाही का घरामध्ये म्हणत की बाबा जरा ऐकून तर घ्या, कारण ते ऐकून घेण्यात आड काय आहे? बुद्धीच. ती स्वतः काय आड येत नाहीत, त्यांची बुद्धी आड येते. त्यांना असं वाटतं सारखं की नाही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे वगैरे जे काय आहे ती सगळी त्यांची बुद्धी ती आड येते. जरा ऐकून तर घ्या, काय झालं ते समजून तरी घेऊ, हे जे सारखं म्हणायची वेळ येते याचं कारण मध्ये बुद्धी आहे. ती जरा बाजूला ठेवली तर काय म्हणतायत एवढं येऊ दे तरी सगळं फेटाळून लावू आपण, चालेल हरकत नाही. पण ते फेटाळायला आधी ते येऊ देत तरी, ते येऊ देत नाही बुद्धिंत. बुद्धी आडवी येते माणसाच्या. तर ती जी आडवी येते तिला बाजूला ठेवता ज्याला आलं त्याला भक्तीत पहिलं पाऊल पडलं समजायचं. कारण त्याला पार शरणागतीपर्यंत प्रवास आहे, नसेल तर आत्मानुभवापर्यंत प्रवास आहे. कुठलाही प्रवास करायला जावा बुद्धी वाढ येणार. ती म्हणे नात असतो कशावरून की सुरू झालं, म्हणजे इकडे वाट बंद झाली, तिकडे त्यांना कळतं कशावरनं, तिकडे वाट बंद झाली. बंद कोण करतं? बुद्धीच करते. म्हणून तिचा जो पुढचा फाटा फुटला, जिथे भाविक मनुष्य आहे आता त्याच्याकडे भाव आहे. वास्तविक भाविक जनाला खरंच तर काम सोपं झालेलं आहे. म्हणजे एखादा मनुष्य चुकीच्या रस्त्याला लागलेला असावा, तो परत रागावर येऊन चांगल्या रस्त्याला, नीट रस्त्याला, सरळ रस्त्याला लागावा, तशी अवस्था आहे. आता तो सरळ रस्त्याला लागला आहे तरीसुद्धा त्याला सुचत नाही होतं, कारण ही बुद्धी आड येते. बुद्धीला जे सुचतं आहे त्यातच सगळं जग आहे अशी त्याची समजूत आहे. भाव ही विमानाची उडी आहे, त्यामुळं विमानाचा प्रवास होतो एकदम. भाव उठला की निघाला एकदम, त्याचाच विटेवरी ज्याची पावले समान, बस एकदम तिथं तो गेला. हे जाऊ शकतं त्यांचं. म्हणूनच त्यांना आनंदाचे डोही आनंद तरंग त्यांना आहेत, कारण का ते थेट एकदम त्या आनंदात प्रवेश करू शकतात. हे खरं नाही म्हटलं की ते खरं आहे हे ठरलं. इतकं सोपं पटकन भाव करू शकतो हे सगळं. कारण याला लागणारी जी झेप आहे ती एकदम एखाद्या नदी आहे आणि एखाद्या पक्षाने उड्डाण करावं, नदीच्या पलीकडे जाऊन बसावं, तितकं भावाचं काम आहे. एखादं विमान आहे, उठावं आणि उचलावं आणि तिकडे नेऊन कुठल्या तरी एकदम 100 किलोमीटरवर नेऊन ठेवावं, तसं एकदम तिथे भगवंतापर्यंत जाण्याची तयारी. बुद्धीतून जाणं म्हणजे काट्याकोट्यातून प्रवास आहे. बहुधा मनुष्य रक्तबंबाळ होतो आणि शेवटी त्याचा परिणाम सगळ्यांना त्रास होतो, दुसरं काही नाही. तर ही जी बुद्धी आहे, भाव असून, म्हणजे भाविकजना म्हणले म्हणून मी त्या शब्दाचाही अर्थ लक्षात घेतो की भाविकजनासुद्धा न सुचे, त्यांनासुद्धा सुचून देत नाही. म्हणजे जे भाविक आहेत त्यांना, आता जे भाविक नाहीत तिथं आपण फार विचार करायचं काही कारणच नाही, कारण तिथे सगळा बुद्धीचंच सगळा बाजार मांडलेला आहे. तर त्याच्यात ते काय चालेल ते चालू दे त्यांचा. पण जिथे अभाविकच आहे तिथे प्रश्नच येत नाही. पण जिथे भाविक आहे, भाविक म्हणजे इथे आधी स्पष्ट अर्थाने आपण म्हणू की देवाबद्दलचा भाव ज्याला आहे किंवा देवाबद्दलच्या अस्तित्वाची ज्याला खात्री, जाणीव, श्रद्धा काहीतरी आहे, त्यालासुद्धा बुद्धी तिथं जाऊ देत नाही. ती काही करायला लागला तरी म्हणते ह्याच्याऐवजी ते कर, त्याच्याऐवजी ते कर, ह्याने होणार का, त्याने होणार का, त्यांनी होणार का, ह्यांचं झालं का बघ, त्यांचं झालं का बघ. म्हणजे हे काय करायचं कारण नाही. मला त्यांनी सांगितलं मी करतोय, बस संपलं. खरं सांगायचं तर भावाचं काम असं असतं. त्यांनी सांगितलं शांत राहा, मी शांत राहतो. त्याने मला सांगितलं चाला, मी चाललो. आता हे का चाललो ते त्यांना विचारा. त्यांनी मला सांगितलं तू स्वरूप आहेस, म्हणजे निसर्गदत्तांसारखं. त्याने काय सांगितलं तू स्वरूप आहेस, तू म्हणजे देह नव्हे. एकदा मी लक्षात ठेवले, त्यामुळे मी देह नव्हे, जे काय होते ते तसं होते, होऊ दे. मी म्हणजे ते नव्हे हे लक्षात आल्यानंतर, जसं हे घर आपलं नव्हे दुसऱ्याचं आहे हे लक्षात आल्यानंतर मनुष्य जसा त्याच्यात राहतो, वावरतो, तसं आपण त्यात वावरतो, राहतो. तर अशा तऱ्हेचा विचार बुद्धी करून देत नाही. भाविक असूनसुद्धा, भाव असूनसुद्धा भाविकजना सुविचार कुठला आहे तर इह आणि पर हा सुविचार खरा. आपण पाठ करतो आणि जे काय वगैरे लावलेले असतात, दया, क्षमा, शांती वगैरे, ते आपण नाही का लावत, ते चांगलंच आहे सगळं. पण ते त्या भिंतीवर आपल्या शाळेत वगैरे नाही का आपल्याला लावलेलं असतं. तर तशा तऱ्हेचं जे काय आहे ते जर समजा इकडे आलं असतं तर काहीतरी त्याचा नक्कीच उपयोग झाला असता. मग ते तिथंच राहतं आणि आपली शाळा सुटली की आपण घरी येतो, तसंच ग्रंथ सुटला की घरी जातो, तसंच पारायण संपलं की घरी जातो, तसंच दर्शन झालं की घरी जातो. मग त्याचं आपल्याला काय मिळणार? तेव्हा सुचायला ते आत मोरावं लागतं. ते सुचायला ते अगदी बुद्धीच्या साह्याने जरी थोडं काम करायचं ठरवलं तरी करता येण्यासारखं. पण किती सुचलं पाहिजे त्याला काय सुचावं आणि कुठला सुविचार सुचावा. तर इह आणि पर यामध्ये फरक आहे. आपला प्रवास ऐहिक चालला आहे का पारलौकिक चालला आहे, लौकिक चालला आहे का पारलौकिक चालला आहे, हा सारखा विचार मनावर यावा. आपण जे काही काम करतो ते ऐहिक करतो आहोत ना, ऐहिकाचे जे गुणधर्म आहेत ते सगळे त्याला लागू आहेत. न सुचे इह आणि पर. मग हे सुचत नाहीसं झालं की आता म्हणजे जसं आपण अगदी सुरुवातीला जे पाहत होतो, अज्ञान रजनी निजेले, तर त्यांना जागा करायला जो जागा करणार तो जागा असायला पाहिजे की नाही. तो स्वतःच झोपलेला आहे, तो दुसऱ्याला जागा नाही करीत, हो की नाही. एक
एक वेळ त्याला त्रास होईल त्याच्यापासून, पण त्याच्यापासून तो जागा करण्याची क्रिया नाही होणार. तो जागा आहे, तो दुसऱ्याला झोपलेल्याला जागा करेल. तेव्हा झोपलेल्याला जागा करणारा दुसरा जो जागा जन्माला येतो आणि तो आपलं काम करतो परमेश्वराने दिलेलं. म्हणून सद्गुरू अवतार ईश इच्छेने लादला. तो जागा आहे म्हणून तो जागा करू शकतो. तेव्हा आपल्याला अशा तऱ्हेच्या जागा करणाऱ्याची गरज का आहे, तर ती यासाठी आहे की मी झोपलेला आहे आणि झोपलेला स्वतःलाही जागा करू शकत नाही आणि झोपलेला दुसऱ्यालाही जागा करू शकत नाही. हे जर व्यवस्थित लक्षात आलेलं असेल तर मग त्यांची गरज काय ते वेगळं सांगण्याची काही गरज नाही. तेव्हा जो भ्रमात आहे तो दुसऱ्याचा भ्रम कसा ओळखू शकेल. आपण साधे साधे विचार करून बघा. जो स्वतःच भ्रमलेला आहे तर तो दुसऱ्याला वाट दाखवू शकेल का. अंधेनेव नियमाना आहे ना, उपनिषदामध्ये आहे ना, अंधेनेव नियमाना हा यथा अंधा हा, असं उपनिषदात सरळ स्पष्ट वर्णन केलं त्याचं. ती एक आंधळा आहे आणि तो दुसऱ्याला म्हणाला की मी तुला वाट दाखवतो. हे तेव्हा ते म्हणत आहेत, म्हणजे किती त्यात सत्यता असेल. आणि आजही तशीच अवस्था आहे. तुम्ही आमच्या मागून या, आम्ही तुम्हाला बरोबर नेतो. कुठे आपल्याला माहिती. तर आम्ही तुम्हाला बरोबर, अंधेनेव नियमाना यथा अंधा, तशी अवस्था झाली म्हणले. तर ज्याने मुक्काम पाहिला, ज्याला पुढचा मार्ग माहिती आहे, तो त्या मार्गाने नेईल. तेव्हा आपण कुणाच्या मार्गाने जायचं, तर ज्यांनी हे पाहिलं त्यांच्या मार्गाने जातो आहे. म्हणून सद्गुरू इच्छेने हे जे म्हटले की ईश इच्छेने लाधला सद्गुरू अवतार. की का झाला, तर हे कुठल्या तरी भ्रमित मनुष्य दुसऱ्या भ्रमलेल्याला जागा करू शकत नाही. जो मोहित मनुष्य आहे तो दुसऱ्याचा मोह पाहू शकत नाही. जे काय ज्या पद्धतीनं अज्ञानाचे जे गुण आपण पाहिलेत, तर ते असले की ते काम करता येणार नाही. आणि म्हणजे जसं भ्रमित म्हणजे आहे तर त्याला स्वतःचाच मार्ग नीट सापडलेला नाही आहे. तो दुसऱ्याला मार्ग दाखवेल का. एखाद्या गावात गेलो, त्याला कुठं जायचं आहे त्याचा मार्ग त्याला माहिती नाही आहे. त्याला आपण त्याला रस्ता विचारला तर तो काय सांगणार, तुम्ही जाऊन बघा, तुम्ही इकडं जाऊन बघा, तिकडं जाऊन बघा. त्याला त्याचा मार्ग तो गेलेलाच नाही आहे तिथे, तर तो कसं सांगू शकेल आपल्याला. हे आपल्याला व्यवहारात पटतं ना. मग इकडे तसंच आहे. ऐहिकात म्हणजे लौकिकातही तसंच आहे आणि पारलौकिकातही तसं आहे. तर म्हणजे कळायला कठीण जाईल म्हणून आणखीन सोपं करू. थोडं भ्रम आहे. तर भ्रमित मनुष्य बरोबर बरळत असतात. त्याला आपण बोलणं म्हणत नाही, म्हणजे आपल्याला कळतं तेवढं. त्याला आपण बरळणं म्हणतो. व्यसनी मनुष्य बरळतो असं आपण म्हणतो. तो बरळण्यालाकडे काही लक्ष द्यायचं नसतं असंही आपण म्हणतो. का लक्ष द्यायचं नसतं तेही आपल्याला माहिती असतं, कारण तेच बोलणं कायम राहत नाही. म्हणजे त्यावेळेला जे बोलतो ते भ्रमातलं आहे हे आपण ओळखू शकतो, पण केव्हा. तसं प्रपंचामध्ये सगळे आपापल्या परीनं आपल्याला म्हणत नाही. बरं, त्यांना न म्हणता ज्यांना म्हणायचं आहे त्याचं सांगतो वाटलं तर. मागे मी एकदा 2 बरळणाऱ्यांची गोष्ट आपल्याला सांगितली. तसं एक बरळणाऱ्यांची गोष्ट. 2 बरळणारे होते. त्यातला एक बरळणारा काय म्हणाला, रात्रीच्या वेळेला साधारणपणे गाठीभेटी होतात आणि त्यावेळेला हे सगळं बसून ठरतं. तर त्यावेळेला तो काय म्हणाला की बाबा काय झालं, कालच माझ्या स्वप्नात देव आला आणि त्याने मला असं सांगितलं की ही जी महालक्ष्मी 10 कोटी, म्हणजे ही महालक्ष्मी म्हणजे आपल्या देवीतली वगैरे नव्हे, ती तिकडची, तर ती जी लागते वगैरे ती, तर ती तुला लागणार, 10 कोटीची लॉटरी तुला लागणार असं देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलं आहे. तेव्हापासून मी दिवसभर चिंतेत आहे की 10 कोटी म्हणणं करायचं काय, असा एक प्रश्न आहे एकदम. म्हणजे आहेत आता तशी 10 कोटीची घरं वगैरे मिळतात एकदम, पण पुन्हा घर घेऊन पुन्हा काय पोटा, पण काय उपाशी राहायचं का घरामध्ये जाऊन, रोज एकादशी करू शकतो का आपण त्या जागी जाऊन, नाही जाणार. मग म्हटलं करायचं काय 10 कोटीचं, मला मोठा प्रश्न पडला आहे. तर दोघेही विचारात पडले होते. भ्रमित माणसं अशी असतात ना, ती बराच वेळ डोकं असं धरून भरलेली असतात, आपण बघितलं असेल. म्हणजे ती खूप चिंता नाही तर असं आपल्याला वाटतं, म्हणजे पण ती काही शक्यता नसते, कारण ते काय झालेलं असतं, जसं बॅटरी उतरल्यासारखं ते स्पीड कमी झालेलं असतं त्यावेळेला. तर ते काय जे झालेलं असतं ते थोड्या वेळानं तो म्हणाला, तू काय म्हणालास मला नक्की, की देव स्वप्नात आला, बरोबर, आणि त्याने तुला किती सांगितलं, ती महालक्ष्मी सांगितली, ती किती सांगितली, 10 कोटीची लागेल म्हणून सांगितलं, बरोबर आहे ना. म्हणलं हो. चूक आहे. कशावरून, मी तुझ्या काल स्वप्नात आलो नव्हतो. मी इतका वेळ विचार करत होतो, आपण गेलो होतो का स्वप्नात, तर नाही गेलेलो. हा म्हणणे तू बरोबर कसं काय, काहीतरी भ्रम झाला आहे. आता भ्रम कोणाकोणाला काय काय झाला आहे आपला आपण शोधावं म्हणजे समजा. तर हे असं एक भ्रमित मनुष्य दुसऱ्याला एवढंच सांगू शकतो. कट्टो जर स्वतःला आता देव समजतो तर काय सांगणार आपण, खायला लागली समजते तर त्याला काय सांगणार आपण. आता जेव्हा केव्हा सकाळी गार वाऱ्याला वगैरे किंवा आंघोळ करून गार पाण्याने वगैरे
मग पुढे ठीक आहे शक्यता. तेव्हा त्यांना सद्गुरू इच्छेने अवतार, ते जे काय नाही ईश्वरी इच्छेने अवतार, तो त्यांना धरावा लागतो आणि सांगावं लागतं. हे सगळे चालले हे भ्रमात्मक काम चाललेलं आहे. ह्याला जेवढं द्यायचं तेवढंच महत्त्व द्या. ती माणसं दोन्ही जिवंत नाही आहेत का? आहेत. खातीपिती आहेत का नाही? चांगली खातीपितीच आहेत. त्यामुळे तोही प्रश्न नाही. म्हणजे खातीपितीच म्हणतो बा साध्या भाषेमध्ये. तर खातीपिती आहेत का नाही? आहेत. पण ते जे काय बोलत आहेत त्याला व्यवहाराच्या दृष्टीनं काही अर्थ नाही आहे. मग असं आपल्या व्यवहारामध्ये त्यांचं ते आहे त्या कारणाने म्हणून दिसतं. पण माणसाला आपण जे म्हटलं धनमद पैशाला भरून आत्ता, ते तेच किती आहे. मग धनाचा जोर असला की मनुष्य बरळतो का नाही मला सांगा. मागे त्याच्या इस्टेटीचा जोर असला की मनुष्य बरळतो का नाही सांगा. पैशाचा जोर असला गरीब असतो तर त्यानं नाही तो नाही बोलत काय उलट. पण जिथे पैशाची त्याचं हे असेल, त्याच्या माग जर असेल तर तो बदललाच. रामकृष्ण जे म्हणाले हा पैसा बोलतो बरं, ते जे बोलले तर घाटावर जाऊन आले, आठवत असेल आपल्याला. जो त्यांच्याकडे येऊन मार्ग विचारत होता काय करायचं हे, तोच त्यांना काय असं त्यांनी ज्या भाषेमध्ये, आता हे कुठून आलं हे बरळणंच. पण ते पैशातून आलं, कारण इतका जमा झाला आता की तो रामकृष्णांनासुद्धा जाता येतात. यांच्याकडे काय नाही त्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा लगेच त्यांना ते दाखवावंसं वाटलं की ज्यांच्याकडे आपण जातो आहे तर त्यांनाच आपण हे म्हणतो आहे. तर हे त्याच्याकडे तो उद्धटपणा उद्दामपणा कुठून आला असेल. म्हणजे ते बरळणंच झालं शेवटी. त्यांनी रामकृष्ण असं म्हणावं हे बरळण्याचंच असेल. मग हे कशानं बरळलं तर धनाने बरळलं, कोणाचं सत्तेनं बरळतं. मग ते जसं सत्ता उतरल्यावर होतं तसं ते उतरल्यावर होतं तसं ते उतरल्यावर होतं. मग सगळी ओळख वगैरे लागते, आपली माणसं वगैरे सगळं लक्षात येतं. पण तिथे असताना ते येईलच असं नाही. कारण का तर आता सत्ता आहे, ती गेली मग सगळं जमिनीवर येतं. तर हे असे हवेतरच चालतात, ते ह्या भ्रमाने चालतात. मग ह्याच्यातून जागा करणारा कोण पाहिजे की जो स्वतःच जागा आहे. तर तसा असला म्हणून स्वप्नवैभव खरे वाटे असं म्हटलं आहे. ज्याला स्वप्नवैभव म्हणजे जे आत्ता चाललं आहे ते स्वप्नच आहे आणि त्याच्यातलं वैभव किंवा जे काय आपण म्हणतो आहोत जो गोळा केलेला आहे ते ज्याला खरं वाटतं आहे तो एका अर्थाने भ्रमात आहे. आता ह्याला वस्तूला अर्थ नाही आहे असं नाही आहे का. ह्याच्यातलं इथं म्हटलं आहे न सुचे इह आणि पर. ह्याच्यात शेवटी इह पर स्वानंद सोहळा असं म्हटलेलं आहे. प्रत्येक ह्याच्याच आपल्या कित्येक समासांच्या शेवटी आपल्याला माहितीच आहे की ते समास झाला की त्याच्यानंतर इह पर स्वानंद सोहळा तुम्हाला गुरु करून देतील असं म्हटलं आहे. हा महाराजांसारखे गुरु आहेत ते तर नक्कीच करतील. म्हणजे हे सगळेच करतात पण आपापल्या पद्धतीनं करतात. तर त्यावेळेला ते इह आणि पर स्वानंद कसा देणार हा पण प्रश्न आहे ना. कारण इह्यात तर आपण म्हणतो या भ्रम आहे, मग त्याच्यात आनंद कुठून देणार. तर ते भ्रमातून बाहेर काढून इथं आनंदसुद्धा काहीतरी आहे तो देतात. एकमेकांना मदत करण्याचा सुद्धा आनंद असतो, एकमेकांसाठी झटण्याचा आनंद असतो, त्यागात आनंद असतो. त्यांना किती आनंद आहे. त्यक्तेनं म्हणजे इथं हा. आता हे कुठं करणार काय परलोकात करणार आहे का नाही आहे, किंवा कुठल्या उच्च ठिकाणी जाऊन करणार आहे का नाही आहे. इथे मी फक्त काय कावळ्याचं काय असेल ते, पक्षाचं काय असेल ते बाजूला काढून ठेवलं आणि मग मी माझा घास खाल्ला. किंवा घास खायचा आहे, जेवायला बसलो आहे तर स्मरण केलं की तुमच्या कृपेचं हे अन्न आहे आणि ते मला लाभू दे असं मी म्हटलं आणि मी ते खाल्लं की त्या क्षणी त्याला इहलोकातसुद्धा त्याला सुखी ठेवण्याची यंत्रणा आहे. आता जो हे सगळं विसरून गेलेलं आहे त्याला दुसऱ्या जेवलाय बसल्या आपण अनेक वेळेला बघतो घरामध्ये. घरातलं मनुष्य जेवला आहे की नाही हे बघायचे सुद्धा त्याच्या डोक्यात नसतं. मग आता काय सांगावं याला मला सांगा. ह्याच्यामुळेच सगळा धनमद पैशाला भुलून गेलो देवा विसरून ते जे आहे ते देवाला विसरलो. आमच्या घरातला देव म्हणजे आपली माणसं, बाकी कोण असणार आहे. आपल्या घरात जर रोज कोण देव भेटणारा असेल तर आपलीच माणसं, म्हणजे कोण असेल ते मुलबाळ असेल आणि कोणी असेल घरातलं मोठं माणूस असेल, बरोबरचं कोणी असेल, पतिपत्नी असतील, कोणी असेल. तर बाबा तुम्ही जेवला का, काय झालं काय नाही ह्याची चौकशी करून मग जेवायला बसला एवढं. जेवायला बसताना सुद्धा देवाची आठवण ठेवली, त्याला अर्पण केलं मग जेवला. एवढं जे आहे त्यासुद्धा थोडंसं अंतर असतं. पण त्या अंतराने इहसुद्धा आनंदपर होऊ शकतं. ह्यात आनंद मिळणार कुठून तर ह्यात आनंद या मार्गाने मिळवण्याची शक्यता आहे. किंवा हे जर आपल्याला लक्षात आलं असेल तर ते इहपर या अर्थाने स्वानंद सोहळा त्यांना आपल्याला असं वाटते की ह्यांना आनंद मिळावा, यांच्या हातात आहे. इहलोकीचा मिळवण्याचं साधनसुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे. हे ज्यांना शरीर किंवा जन्म हे इहलोकीचा आनंद मिळवण्यासाठी आणि त्यातून पुढे परलोकाच्या आनंदाची म्हणजे श्रेष्ठ जीवन, पर याचा अर्थ आपण म्हणतो तसं श्रेष्ठ आहे. तर ते श्रेष्ठ म्हणजे काही कुठं स्वर्गात जाऊन वगैरे काय होणार नाही आहे. तसे काही आता काही कुठं म्हणजे ही यानं पाठवून कुठं स्वर्ग वगैरे मिळालं नाही, मिळण्याची शक्यता नाही. त्यांना काय म्हणायचं होतं ते लक्षात घ्यावं. इहपर स्वानंद सोहळा. तर त्याच्यातला इहपरातलं जे कसं असतं, आनंदसुद्धा खूप स्वरूपाचे असतात. एखादा आनंद आपण म्हणत नाही का, एखाद्याला त्रास दिला तर काय होतं,
त्रास देणाऱ्याला आनंद होतो आणि ज्याला त्रास दिला जातो त्याला दुःख होतं, बरोबर. मग यावेळेला एका बाजूला आनंद आहे की नाही, आहे. एका बाजूला दुःख आहे की नाही, आहे. पण तो आनंद आहे तो दुःख देऊन मिळालेला आनंद आहे. मग आसुरी आनंद म्हणायचा ना त्याला, तमोगुणी आनंद म्हणायचा ना. मग हे जर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला अनुभवायला येत असेल तर मला फक्त सात्विक आनंद मिळावा असं म्हणणं हे ह्यात शक्य आहे, ह्याच जीवनात शक्य आहे. तर ते जर शक्य आहे तर आपण ते करावं. किंवा आपण एवढंच बघतो आहे की सात्विकतेचा आनंद कसा असू शकेल, तर त्याचा विचार केला तर आपल्याला लगेच सापडतं की त्याग केला की आनंद मिळतो माणसाला, दिलं की आनंद मिळतो. तुम्ही पहा की वस्तू वापरणं आणि वस्तू देणं या दोन गोष्टी आहेत. एक साधी आहे, कुठली ती वस्तू दुसऱ्याला दिली, बाबा ही तुम्हाला ठेवा असं म्हटलं तर त्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे आता वस्तू काय देतात त्याच्यावरही अवलंबून आहे, पण तरीसुद्धा मी असं गृहीत धरतो की चांगलीच वस्तू आहे, की तुम्हाला वापरायला आवडेल अशी वस्तू आहे आणि ती उचलून तुम्ही त्याला म्हटलं वा वा छान बरं झालं चांगली वस्तू आहे, कुणीतरी अशा चांगल्या माणसाने वापरावे असं माझ्या मनात होतंच, तुम्ही आला हे तुम्हाला घ्या. ते दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आतून आनंद आलेला असेल, तो वस्तूचा नाही आहे. तुम्ही जो त्याग केला आहे त्याच्याबद्दल जो आदर दाखवला आहे, जो काय भाव तुमच्या ठिकाणी आहे त्या पोटी तो असलेला आनंद आहे. मग आता तो आनंद त्याला या ठिकाणी नाही का देता येणार. बरं माझं मी का उपाशी का राहिलो आहे, परमेश्वराने असा उपाशी का ठेवणार आहे. जो त्याग करून दुसऱ्याला देतो आहे त्याला देण्याची जबाबदारी भगवंताचीच आहे. त्यामुळे एकाच वेळेला आपण भगवंताशी पण जोडले गेलो आणि त्यागाने दुसऱ्याशी पण जोडले गेलो. त्याच्या ठिकाणी ऐहिकात सुद्धा म्हणजे ह्या लौकिकात सुद्धा आनंद मिळवण्याचे असंख्य मार्ग आहेत, पण ते देण्यात आहेत, घेण्यात नाही. तेव्हा ते देण्यात आहे तेवढं लक्षात ठेवलं तर कितीतरी गोष्टी देता येण्यासारख्या आहेत. एक सल्ला सोडू ना, तर सल्ला सोडू माग ते अगदी सहज फुकट, म्हणजे ते दुसऱ्याला त्रास देणारच असतं, तर तो सोडायचा. तर अशा गोष्टी सोडा, सल्ला सोडला, उपदेश सोडला, हे सोडलं. फक्त मला आनंद देण्यासारखी गोष्टी खूप आहेत एवढं जर लक्षात आलं तर ते त्यागात आहेत, क्षमेत आहेत. एखाद्याचा अपराध आहे, आपण क्षमा केली, आपण भगवंताकडे क्षमा मागत नाही, क्षमा मागतो दूषणांची दया, ठीक आहे आपण क्षमा मागितली, दत्तू करून क्षमा केली म्हणजे झालं आपलं काम. जे आपल्याकडून लक्षात नाही आलं किंवा जी गोष्ट मला अनावधानानं घडली ती मी त्यांच्यासमोर ठेवली आणि त्यांना सांगितलं की मला हे माझ्याकडनं घडलं, तर आता तुम्ही मला सोडून द्या काय असेल ते. हे केल्याबरोबर ज्यांनी क्षमा केली त्याला आनंद झाला आणि ज्याच्या मागं ते कर्म लागलं होतं ते कर्म सुटलं, त्यामुळे तो आनंद झाला त्याला की अरे हे सुटलं आता. तेव्हा हे सुटल्याचा आनंद झाला, तिकडे त्याला क्षमेचा आनंद आहे. म्हणजे आता हे क्षमा आणि त्याग हे इथंच चाललं आहे ना सगळं, हे काही कुठं जाऊन आपण बाहेर दुसऱ्या ठिकाणी केलं नाही. तेव्हा हे जर ओळखलं तर इह आहे, ह्यात म्हणजे ह्या लौकिक, इह म्हणजे इथलं अशा अर्थाने, हे आपल्याला माहितीच आहे, परिचित आहे म्हणून मी काय त्याची व्याख्या करत नाही, पण इह म्हणजे इथलं. तर इथलं जे आहे ते त्याला पण ऐहिक शब्द त्यावरूनच निघाला किंवा लौकिक शब्द त्यावरून निघाला, तर हे लोकलौकिक यावरून लोकलौकिक, इह यावरून ऐहिक. तर हे जे ऐहिक चालू आहे म्हणजे सगळं घरदार अमकं तुमकं काय जे असेल ते, तर त्या सगळ्याचं जे काय किंवा माझं जीवन माझा देह काय असेल ते, तर हे सगळं जे चाललं आहे याच्यातही हे आनंद आहेच. फक्त ह्या आनंदाला एक मोठं अडचण आहे की एकतर त्याला कुठेतरी स्टॉप आहे, त्याचा कुठेतरी थांबणं आहे, त्याला अंत आहे, तो तिथे थांबणार, त्याच्यापुढं तो तुम्हाला आनंद नाही देऊ शकणार. पदार्थसुद्धा झाला तरी आनंद किती देईल याला मर्यादा आहे की नाही. अगदी आवडीचा पदार्थ आहे तरीसुद्धा त्याच्या 5व्या घासानंतर 7व्या 10व्या घासानंतर तो तुम्हाला आनंद देत नाही, मनुष्याला आतून वर येतो तो. म्हणजे ह्याचा अर्थ त्याची आनंद देण्याची क्षमता जशी पदार्थाची आहे तो अहिकच आहे, तर तशी ह्याच्यात ही एक आहे. म्हणजे आता दुसऱ्या बाजूला विचार करू की कशानं हा आनंद ग्रासलेला आहे. हा आनंद आहे, हा ग्रासलेला आहे आणि पराचा जो आनंद आहे, भगवंताचा आनंद आहे, तो कशानंच ग्रासलेला आहे. तो सूर्यासारखा आहे, तो जसा होता तसाच आहे आणि तसाच राहणार, त्याचा आनंद पूर्ण आहे. इथल्या आनंदाला सगळीकडून अशी किनार आहे कडेला, त्याच्या कुठल्याही बाजूला काहीही तुम्ही करायला जावा त्यातलं, तर त्या ठिकाणी काहीतरी लागू आहे. असं जसं हे उत्तम अन्नाला आहे तसं हे सगळं, हा कसा प्रवास आहे ते का की काही काही वेळेला आपल्याला कल्पना असेल की त्या अशा दऱ्याबिऱ्या असतात. आता हे लोक मोठमोठ्या ठिकाणी फिरायला जातात, त्यांना जास्त कल्पना असेल तर तिथे एका बाजूला खोल दरी, मध्ये अत्यंत चिंचोळी वाट आणि इकडच्या बाजूला केवढा तरी उंच डोंगर, हे सगळं बघायला जाणाऱ्यांना माहिती. आपले फार लांब जायची गरज नाही. इथं तुम्ही इथे याच्याजवळ गेलात, मच्छिंद्रनाथाच्या डोंगरावर जरी गेलात तरी काय तिथंसुद्धा आहे. तर इथे एक मच्छिंद्रगड आहे ना, त्याच्या तिथे पायथ्याशीसुद्धा इथं कुठेही गेला तरी तसं मिळेल. तर तिथे एक चिंचोळी वाट आहे. त्या क्षणी आपण आपल्या म्हणजे त्याला नम्रता लागते, आपल्या स्वतःच्या पावलाकडे आणि रस्त्याकडे बघून जर चाललं तर काहीही अडचण नाही. तुम्हाला जिथे जायचं आहे, आम्ही ते पूर्वी जायचो त्यावेळेला ते मच्छिंद्रनाथाच्या दर्शनाला जायचं,
तर तिथं त्या नाथाच्या दर्शनाला जायला आपण नम्रतेने आपण पायाखाली घालून स्वतःच्या पायाखाली काय आहे एवढं बघत चाललं तर काही धोका नाही. इकडं काय आहे म्हणून बघायला गेला तर चक्कर येईल, आणि तिकडं काय बघून बघायला म्हणून जर गेलात तरी तिकडे गेलेला असाल खाली. एवढं ते उंच आणि हे खोल आहे. तेव्हा ऐहिकाचा आनंद अशा स्वरूपाचा आहे. ते देतं, पण त्याला असं त्याग लावून ठेवले दोन्ही बाजूला. तुम्ही एवढं सांभाळू शकला तर तुम्ही थेट नाथाचं दर्शन घ्याल आणि आनंद घ्याल, त्यात काही प्रश्न नाही. म्हणजे असं मग ऐहिकाचे दोन्ही बाजू आहेत. तर ते सांभाळल्या गेल्या तर बरोबर जात. संतुलनात ऐहिक आनंद आहे. आनंद ऐहिक आनंदाची किती गोष्टी येतात, असं काय सांगा थोडे वेळ थांबतो मी. पण काय असतं की ऐहिकाच्या बाजूला खूप आहेत. आता संतुलन आहे. उदाहरणार्थ एक मुलगा आहे, 2 मुलं आहेत समजा, अशी कल्पना करू की 2 मुलं आहेत. तुम्ही प्रेम तर आहेच, तुमचाच मुलगा आहे, हाही तुमचाच मुलगा आहे, बरोबर. आता प्रेम तर दोघांच्यावरही करणं भाग आहे, काय तुम्हाला द्यायचं ते दोघांनी देणं भाग आहे, बरोबर आहे, ठीक. पण झुकलात की आनंद गेला ऐहिकातला. तुम्ही कुठल्या तरी बाजूला झुकलात, समजा एक हा मुलगा आहे त्याच्याकडे झुकलात की तुमच्याच आनंदाला ओटी लागली समजायची. तर त्या अर्थाने दोन्ही बाजूला आहे. तुम्ही इकडे झुकलात म्हणजे ते संतुलन गेलं की इथला आनंद गेला. ऐहिकातला आनंद हा संतुलनातच आहे. फक्त तुम्ही समान राहिलेले असाल तर तुम्हाला आनंद आहे. आता ह्याच्यासाठी तुम्ही म्हणाल 2 मुलं लागतात का? 2 नाही लागत, 4 असली तरी चालतात, आणि 1 असलं तरी चालतं, आणि मुलगी असली तरी चालतं. हे सांगतो, प्रश्न झुकण्याचाच आहे. तो एका मुलाकडे नाही का झुकू शकत की संपलं, त्याचा आनंद गेला म्हणून समजा. त्याच्या ऐहिक जीवनामध्ये दुःख पसरलेलं असेल, तो एकटाच मुलगा आहे पण त्याच्या ऐहिक जीवनात दुःख पसरलेलं आहे, कारण झुकलेले आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लाल आहेत, पंचवर्षांनी दशवर्षांनी ताड आहेत, ते जे आहे ना ते केलं गेलं नाही आहे. ते तसंच त्या वयाचं अगदी 5ला 5 नको, 6 म्हणा, काय 4 म्हणा, आजच्या परिस्थितीप्रमाणे म्हणा, तर जे असेल ते, पण ते केलं गेलं नाही. पुढं जर त्याला ते सुविचार काय जे सांगायचा, तो जे काय शिस्त लावायची ती जर नाही घेतली लावली गेली तर तो दुःख टाकणार तुम्हाला. म्हणून संतुलनावर आहे. ऐहिक आनंदाला असे कडेनं सगळीकडनं लागलेले आहे. त्यामुळं त्यात जर समजा, आता आणि हे काय मुलावर अवलंबून आहे का? मुलीवर तितकंच अवलंबून आहे. मुलीच्या बाजूला झोकलात तर ती दुःख देईल, दुसरं काय होणार, तुमच्या जीवनात दुःख आणेल, हे असं आहे. त्यामुळं एक मुलगा आणि एक मुलगी असली तरी तेच बरं काय, याच्यापेक्षा काय फरक पडत नाही. प्रपंच गावात म्हणून हे अनेक शंका येत राहतात. आमचं काही तसं नाही, तुमचं तसंच आहे, त्याच्यापेक्षा काय असणं शक्य नाही. तर काय सांगा आता, ते तसंच आहे. तुम्ही काहीही करायला गेलात तरी कुठेतरी त्यात असंतुलन आलं की त्याचा त्रास आहे. तुम्ही संतुलित असला तर तुम्ही 60-40 केलं तर सुद्धा दुःख होणार नाही. कारण त्याच्यामध्ये आपल्याकडे नाही काय काहीतरी शब्द आहेत ना, असे इक्वेल आणि इक्विटेबल असे आहेत ना काहीतरी शब्द. म्हणजे फार जुनं झाला तर शास्त्र शिकवत होतो त्यावेळेला, त्याला फार वर्ष झाली. पण इक्वल डिस्ट्रीब्युशन आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन असा एक शब्द होता पूर्वीच्या काळामध्ये, आहे शास्त्रात. तर त्याच्यात तुम्ही त्या अर्थाने समान आहात, कारण तिथे त्याला 60 हे समान आहे, म्हणजे या अर्थाने की ते योग्य आहे. आणि इथे 40 हे पण योग्य आहे. अशा ठिकाणी 50-50 हे नाही आहे, संतुलन आहे त्याच्यातलं. ते संतुलन जपलं गेलं तर 60-40मध्ये सुद्धा सुख आहे. आणि नाहीतर 50-50 करायला गेला तर एकाला 10ची गरज आहे, तिथं दुःख आहे, तर ते येणारच, असं मला म्हणायचं आहे. तर या अर्थाने आपण राहिलं, पण नाही चुकलं म्हणजे आपल्या वाटेनं. आणि तीच वाट कशी आहे ती लक्षात ठेव. तिकडे नाही बघायचं, इकडे नाही बघायचं, आपल्या पायाखाली. त्या आपल्या पायाखाली परमेश्वर आहेच. तर ते भूमी कशासाठी आहे, तर भूमी आधार सर्वजना असं आपण म्हणत नाही का, तशी ती आपल्याला आधारासाठी आहे. तर तिच्याकडे बघितलं की बरोबर लक्षात येतं. आता भूमी हा आधार आहे तर गुरु काय निराधार आहे का? गुरु आधारच आहे, तो वर्ण बघतोच आहे. तुम्ही खाली बघतात का नाही हे फक्त तो बघतोय, एवढंच. आता काय सांगतो, आजचा दिवस जाऊ देत, आता थांबतो. पण काय असतं की हा सगळा असाच आहे. पण एक आता तुझं एक सांगून काय होतं की इह हा तसा विचार केला तर आहे, मार्ग आहे, पण त्याच्यात कचरा बराच आहे. तिकडं सगळं सोनंच आहे, इकडे कचराच आहे सगळं. त्यामुळं तो काय आहे, ह्या कचऱ्यातच आपल्याला वावरावं लागतं. म्हणून तर जन्माला पुन्हा येऊ नये अशी आपण प्रतिज्ञा करतो आहोत किंवा धडपड करतो ती तेवढ्यासाठी. यांचं उड्डही उद्धरून जा, ते का, तर ते तेवढ्यासाठीच आहे. त्यामुळे ह्याच्यात ते कचऱ्या काय आहे आणि काय आहे ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. बराच पराबद्दल नंतर भाऊ, पण हे सगळं आहे असं असा. तर हे असंच असणार. ह्यात जर आता मी मगाशी म्हटलं तसं संतुलन आहे, तसं अजून एक सांगून ठेवतो, अजून एक साक्षीत्व आहे. ते जर गेलं की तुम्हाला ऐहिकातला आनंद गेला समजा. घडलेल्या घटनेकडे जर आपण तटस्थतेने पाहत असू तर काहीही घटना घडली तरी तुम्ही आहात तिथंच आहात. त्या घटनेत म्हणजे पार्टी का विटनेस हा प्रश्न. विटनेस असाल तर आनंदात असाल, पार्टी झाला तर तुम्हाला जहेर कावे खावे लागणार. तर तेवढं लक्षात ठेवलं तरी हे होईल. तर असा आपण आपल्या परीनं प्रयत्न करीत असावं. तर हा मार्ग कसा क्रमावा, तर हा मार्ग कठीण आहे तसा. ऐहिकात आनंद टिकवणे ही गोष्ट कठीण आहे. त्याच्यासाठी एक चांगला
बळकट अभ्यास लागतो, ज्याला मी खरं जीवन शिक्षण म्हणतो. ते जर व्यवस्थित मिळालेलं असेल तर त्याचा अभ्यास, त्याचं आयुष्य सुखाचं जाईल. म्हणजे ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत सुखाचं जाईल. तो झोपडीत राहू दे तरी सुखात आहे, आणि उत्तम परिस्थितीत असेल तरी सुखात आहे, आणि नसेल तर ह्या दोन्ही परिस्थितीत तो दुःखात राहील. हे सगळं नसेल तर याच्यासाठी काय करावं, मग आणखीन थोडीशी युक्तीनं पण करावं. आपल्याकडे परेड बाबा म्हणून जे बाबा होऊन गेले, तर त्या बाबांनी एक जाता जाता बोलले होते तेवढंसं, हे सगळं करायला शेवटी स्मरण उपयोगी पडतं. म्हणून आपण शेवटी आता हा पर्वकाळच आहे सगळा, गजानन महाराजांच्या याचाही प्रकट दिनाचाही आहे, हा पण आहे, स्वामींचाही आहे, सुरू झालेलंच आहे सगळं. आनंदात आहोत, काहीतरी चांगले संकल्प करता येतील निदान नामाचं तरी, तर ते आठवण व्हावी म्हणून ते म्हणून सांगत होतो. परेड बाबांना सांगतो आणि थांबतो. तर ते काय म्हणाले की फुलाचा हार आहे. हारा म्हणजे आपल्याकडचे आता टोपल्या, तर आता ते त्यांच्याकडे असं, आपल्याला पूर्वी हारे घरामध्ये घरोघरी होते, त्यामुळं त्याची कल्पना होती. आता मला वाटते वेताचे वगैरे हारे असतात का नाही घरी, काही कल्पना नाही, म्हणजे आठवत नाही काही फारसं पाहिल्याचं, पण तरीसुद्धा कोणाकडे तरी असतील तर हारे असतात. त्या हाऱ्यामध्ये अत्यंत नैसर्गिक त्याचं यंत्रणा आहे ती हाऱ्याची. तर त्याच्यात फुलांनी कटोकट भरलेला हारा असला घरात, आणि तर म्हणले त्याला जर सांगितलं की डोक्यावर हा हारा घ्यायचा, ही नदी ही पार करायची, तिच्यात कुठेही आपल्याला बुडायला होणार नाही, एवढंच पाणी आहे, त्यामुळे बुडायला होणार नाही, पण फूल पडता कामा नये, हाऱ्यातलं फूल पडलं नाही पाहिजे, असं जायचं आहे. तर फुलाने भरलेला हारा डोक्यावर दिला आहे. आता मनुष्य आहे शेवटी, त्याचं लक्ष तिकडे जाणारच, वरही जाणार, यातलं फूल पडत नाही ना. आणि हल्ला बरं, मान तरी किती वेळ तो तशी धरेल, तर ते म्हणले शेवटी मान तरी हालेल, त्याचं चित्त तरी हालेल, लक्ष तरी जाईल. म्हणजे ऐहिकातला प्रवास कसा आहे ते सांगतो. तर त्यामुळे ते थोडं दुःख वाटायला येतं तसं. तर वियोग असतात, अपयश असतात, येतात, हे सगळे मान हल्ली, आणि ते मग त्यावेळेला काय होतं, पूल खाली पडतं. तर अशा वेळेला हे जे प्रसंग येतात ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की दुःख आलं आहे, तर ते म्हणले काय करावं अशा वेळेला. एक सोपा मार्ग आहे म्हटले, आपण कृष्णेनं चाललोच आहोत. ते आपल्या कृष्णेचं उदाहरण निघालं म्हणून, तर कृष्णेनं चाललोच आहोत. तर म्हणले फुल पडलं की कृष्णार्पणमस्तू म्हणा प्रत्येक वेळेला असं किती छान आहे, सोपं आहे. कृष्णार्पणमस्तू म्हणले काय विशेष नाही ना, उद्याला काय जाईल तेवढ्या हारापलीकडे जाईल, तिकडे तर बरं आहे, त्यामुळे तिथे आनंदीच आनंद आहे. एकदा नदी पार केली की झालं, जाता जाता कृष्णार्पणमस्तू म्हणत राहिलं, सोपं आहे ते. मनुजा राम सदा मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते, भ्रमदायक जग सर्वहि मानुनी, भ्रमदायक जग सर्वहि मानुनी, माया सदरे, माया सदरे, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते, कामादिक रिपुदंडुनि अंतरे, कामादिक रिपुदंडुनि अंतरी, सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे, मनुजा राम सदा वदते, मनुजा राम सदा वदते, सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची, ध्यायी मनी आदरे, ध्यायी मनी आदरे, मनुजा राम सदा
मनुजा राम सदा वदरे रघुवीर अक्षयी देईल तू ते रघुवीर अक्षयी देईल तू ते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे जानकी वन स्मरण जय जय राम